लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेड्याच्या विकासासाठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन। मुख्य मार्केट पाटणला तर बस स्थानक जवळ कायमस्वरूपी भाजी मार्केट उभारण्याची मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे मागणी। शिंदखेडा शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी महत्त्वाचा प्रस्ताव पुढे आलाय। शिंदखेडा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी पालकमंत्री तथा पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे शहराच्या विकासाचा रोड मॅप सादर करत विविध मागण्या केल्या। निवेदनानुसार पाटण शिवारातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुमारे 10 एकर जागा गेल्या 25 वर्षापासून वापरात नसल्याने त्या ठिकाणी सर्व सुविधांनी सुसज्ज आधुनिक मुख्य मार्केट संकुल उभारण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। यामध्ये शेतमाल विक्रीसाठी स्वतंत्र गाळे, प्रशस्त पार्किंग, अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, गोदामे, शेड, इलेक्ट्रॉनिक वजन काटे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच बस स्थानक जवळील सध्याचे मुख्य मार्केट पाटण येथील नव्या संकुलात स्थलांतरित करून त्या जागेवर कायमस्वरूपी आणि सुसज्ज भाजी मार्केट विकसित करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी, व्यापारी, भाजी विक्रेते आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, वाहतूक कोंडी कमी होईल आणि शहराची बाजार व्यवस्था अधिक नियोजनबद्ध होईल असा दावा काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे। सुनील चौधरी यांनी सांगितले की हा प्रस्ताव केवळ बाजारपेठ स्थलांतराचा नसून पुढील 25 वर्षाचा शिंदखेडा शहराच्या विकासाचा आराखडा आहे। त्यामुळे शहराचा विस्तार, वाढता व्यापार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या प्रस्तावावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा। पालकमंत्री जयकुमार रावल हे राज्याचे पणन मंत्री असून बाजार समित्यांशी संबंधित विषयांचा त्यांना मोठा अनुभव आहे। त्यामुळे शिंदखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेचा योग्य उपयोग करून या विकास आराखड्याला मंजुरी द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। शिंदखेडा शहरात आज स्थापना दिवसानिमित्त, नगरपंचायत स्थापना दिवसानिमित्त आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल हे त्या ठिकाणी लोकार्पण, त्या बोधचिन्हाचा लोकार्पण करण्यासाठी आले होते। त्यानिमित्ताने शिंदखेडा तालुक्याची आज काँग्रेसतर्फे त्यांना निवेदन दिलं आम्ही। शिंदखेडा शहरातली जी मार्केट कृषी उत्पन्न समितीची मार्केटची जागा आहे त्या ठिकाणी भाजी मार्केट व गाडे, शॉपिंग गाड्या अशी बांधण्यात यावे आणि तिथले मार्केट कृषी उत्पन्न समितीची ही 25 वर्षापासून साधारण पाटण शहर, शिंदखेडा शहरालगत पाटण चौफुलीला जागा 10 एकरपेक्षा जास्त घेतलेली आहे कृषी उत्पन्न समितीने। त्या ठिकाणी ती कृषी उत्पन्न समिती ही अतिशय भव्यदिव्य असं त्या ठिकाणी उभारण्यात यावं व शिंदखेडा तालुक्याच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा होईल। कारण पणन मंत्री खातं हे आणि राज्याचे कृषी उत्पन्न शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्न समितीचे अध्यक्षच जयकुमार भाऊ असल्याने त्या ठिकाणी निधी मोठा ते स्वतः उपलब्ध करू शकतील आणि म्हणून त्यांनी त्यांच्या खात्यातर्फे आदेश द्यावे आणि त्या ठिकाणी मोठी भव्यदिव्य अशी कृषी उत्पन्न समिती उभी करावी, जेणेकरून या तालुक्याच्या शेतकऱ्याला तिथं प्रशस्त असं सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध होतील आणि त्यातून व्यापाऱ्यांनाही मोठा एक तिथं म्हणजे मालहाल वगैरे ठेवण्यासाठी मोठा गाडा, तिथं मोठे गोडाऊन तयार होतील आणि या शहराला व्यापक असा दर्जा निर्माण होईल। या ठिकाणी काँग्रेसतर्फे अशी मागणी करण्यात आली। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।